नमस्कार. एक अशी गोष्ट आहे. एक छोटीशी मुलगी एकदा झोपायला जाताना काहीतरी पुटपुटत प्रार्थना करत होती देवाकडे. ती देवाला म्हणाली, देवा देवा, माझी ही भावली तुटली आहे ना, ती मला दुरुस्त करून दे हा. शेजारीच तिचा भाऊ होता. काय वेडी आहे. तुझ्या अशा वेडगळ प्रार्थनेला देव काही उत्तर देईल असं वाटतंय तुला? तेव्हा ती छोटीशी मुलगी म्हणाली, हो दादा, देव मला नक्की उत्तर दे. सकाळी उठल्यावरती तिचा भाऊ अजूनच जोरात हसायला लागला. काय ग, मिळालं का उत्तर तुला? देवानी दिलं का तुला उत्तर? तेव्हा ही मुलगी म्हणाली, हो दादा, देव माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, अगं, आता ही भावली खेळायची नाही, आता तू मोठी झाली आहेस. पहा, श्रद्धा श्रद्धा म्हणजे नक्की काय? श्री अरविंद यांनी सांगितलं, श्रद्धा म्हणजे वरतून आलेला आधार, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराने दिलेला आधार कार्डच, नाही का? आपल्याला पूर्णपणे माहीत असतं आणि आपण श्रद्धेने ज्या वेळेला परमेश्वराला हाक मारलेली असते, त्यावेळेला एखादा परिपक्व अशी श्रद्धा असलेला माणूस किंवा मॅच्युअर्ड श्रद्धा असलेला माणूस कधीही निराश होत नाही आणि त्याचा परमेश्वरावर, भगवंतावर पूर्ण विश्वास असतो. त्याची श्रद्धा म्हणजे त्याच्या मनात चाललेली इच्छा, हेच परमेश्वराने उत्तर द्यावं असा अट्टहास त्याचा नसतो. खरंच, एखादी कथा सांगताना किंवा वाचताना आपली काय असते मनोअवस्था, की हो, मी हे जे सांगतेय ते कोणीतरी नक्की ऐकेल, ही माझी श्रद्धाच नाही का? एखादा लेखक जो एखादी सुंदर कथा लिहून जातो, त्यालाही मनामध्ये ही श्रद्धा असते की मी ही लिहिलेली कथा कोणी ना कोणीतरी नक्की वाचेल. अशीच एक लोककथा आहे. एक छोटासा पक्षी असतो. तो झोपताना पाय वर करून झोपायचा. असं का बरं? याचं कारण त्याला भीती वाटत असते की एखाद वेळेस अख्खं आकाश कोसळलं तर त्याला पायाने ते तोलता येईल. गंमतच नाही का? त्याला त्या आकाशावर विश्वास नसतो, पण स्वतःच्या पायांवर मात्र चांगलाच विश्वास असतो. तेव्हा एखादा सूज्ञ मनुष्य ज्याच्या मनात भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्याला हे नक्की माहिती असतं की हा आपल्या भगवंताचा आधार आहे. कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, कितीही फसवणुकी झाल्या, तरी त्या अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करणं किंवा एखाद्या अवघड प्रसंगाला सोप्यात रूपांतरित करणं, अपयशाला सुद्धा यशामध्ये रूपांतरित करणं, हा भगवंताचा आधार आहे आणि हीच त्याची श्रद्धा असते. आणि या श्रद्धेवरच तो पुढे आपलं जीवन आणि त्याचा मार्ग हा पूर्णपणे विश्वासाने जगतो आणि पुढे जातो. थँक्यू.